मवियाच्या जागा वाटपामध्ये वंचितला लोकसभेच्या 12 जागा द्या। काँग्रेस, शरद पवार गट, ठाकरे गट वंचितमध्ये समान जागा वाटप व्हावं। वंचितची महाविकास आघाडीकडे समान वाटपाची मागणी। उद्धव ठाकरेंनी घेतला संभाजीनगर लोकसभा मतदारसंघाचा आढावा। बैठकीत संभाजीनगरमधील महत्त्वाच्या पदाधिकाऱ्यांसोबत चर्चा। अंबराज दानवे आणि चंद्रकांत खैरे यांना न बोलवता ठाकरेंची पदाधिकाऱ्यांशी चर्चा। लोकसभेच्या जागा वाटपावरून शिंदे गट आणि अजित पवार गटात रस्सीखेच। लोकसभेसाठी समसमान जागा वाटपाची अजित पवार गटाची भूमिका। शिंदे गटाप्रमाणेच अजित पवार गटाला जागा मिळाव्या। छगन भुजबळांची प्रतिक्रिया। समसमान जागा वाटप व्हावं अशी आमची भूमिका, अशी मागणी। जागा वाटपाबाबत माध्यमांमधून चर्चा करणं योग्य नाही। आमचे आमदार तुमच्यापेक्षा जास्त, भुजबळांनी लक्षात ठेवावं। शंभूराज देसाईंचा पलटवार। जागा वाटपासंदर्भात जानेवारीत अमित शहांसोबत चर्चा करणार। महायुती म्हणून एकत्र बैठकीत जागा वाटपावर चर्चा होईल। सुनील तटकरे यांची माहिती। भांडा सौख्य भरे। जागा वाटपातील रस्सी खेचूनंतर विजय वडेट्टीवारांची शिंदे गटासह अजित पवार गटावर टीका। केंद्रीय गृहमंत्री अमित शहांच्या हाती लोकसभेची सूत्र। प्रत्येक मतदारसंघात 4 ते 5 जागांचं क्लस्टर करून एक प्रभारी देणार। प्रत्येक क्लस्टरमध्ये मोदी, शहा, राजनाथ सिंग दौरे करणार। अजित पवार, नवाब मलिक आणि सुनील तटकरे यांच्यात 1 तास चर्चा। मतदारसंघातील कामं होत नसल्यामुळे भेट घेतल्याची माहिती। हिवाळी अधिवेशनातील गोंधळानंतर अजित पवार आणि मलिकांची भेट। मवियाच्या शेतकरी आक्रोश मोर्चाला सुरुवात। सुप्रिया सुळे, अमोल कोल्हेंच्या नेतृत्वात मोर्चा। तर 30 डिसेंबरला सभेच्या समारोपाला शरद पवारांची सभा। अमरावतीमध्ये नितीन गडकरी आणि शरद पवार आज एकाच मंचावर। पंजाबराव देशमुखांच्या जयंतीनिमित्त दोन्ही नेते एकाच मंचावर येणार। आज मातोश्रीवरती लोकसभा मतदारसंघ आढावा बैठक। उद्धव ठाकरे घेणार मतदारसंघाचा आढावा। दुपारी 12:30 वाजता बैठक। मनोज जरांगेंच्या मुंबईतल्या आंदोलनापूर्वीच मागासवर्ग आयोगाच्या हालचाली। 20 जानेवारीच्या आधी मराठा समाजाच्या मागासलेपणाचं सर्वेक्षण पूर्ण करण्याचा प्रयत्न। आज पुण्यात महत्त्वाची बैठक। नागपूरमध्ये उद्या काँग्रेसच्या स्थापना दिनाची सभा। सभेसाठी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे, सोनिया गांधी, राहुल गांधी, प्रियंका गांधी नागपुरात येणार। सभेची काँग्रेसकडून जोरदार तयारी। 25 कोटींचा घोटाळा तरीही अजित पवार सत्तेत। पवारांना जेलमध्ये जावं लागणार। शिखर बँक घोटाळा प्रकरणी नवा खटला दाखल करणार। शालिनी पाटलांचा दावा। पुणे जिल्हा नियोजन समितीमध्ये नव्या वादाची चिन्ह। अजित पवारांवरती भाजप आणि शिंदे गटाच्या सदस्यांचा आक्षेप। जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीचं इतिवृत्त नसतानाही 800 कोटींची कामं मंजूर। एसटी बँक पॅनलमध्ये शिंदेंच्या बंडाचा पॅटर्न। बँक कारभाराविरोधात सदावर्ते विरोधात गेलेले 14 संचालक 27 दिवसानंतर मुंबईत। पॅनलवर दावा सांगण्याची तयारी। काँग्रेस नेते सुनील केदार यांच्या जामीन अर्जावर आज निर्णय येण्याची शक्यता। नागपूर जिल्हा सत्र न्यायालय आज निर्णय देऊ शकणार। राज्यातील ऊस उत्पादक शेतकऱ्यांसाठी मोठी बातमी। राज्यात यंदाचं FRP धोरण जाहीर। ऊसाला प्रति टन 3150 रुपये इतका दर। नाशिक जिल्ह्यात कांद्याच्या बाजारात घसरण सुरूच। कांद्याचे दर 1100 ते 1200 रुपयांपर्यंत। निर्यात बंदीचा कांद्यावरती परिणाम। कोयना धरणातनं 1050 क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरू। सांगली पाटबंधारे विभागाकडून सिंचनाच्या पाण्याची मागणी। नक्षलवाद्यांच्या हल्ल्यामध्ये मृत्यू झालेल्या कर्मचाऱ्यांच्या वारसांना शासकीय नोकरी। उच्च तंत्रशिक्षण विभागाचा निर्णय। ग्राहकांना मुद्रांक शुल्क आणि दंडात सवलत मिळणार। राज्य सरकारकडून मुद्रांक शुल्क अभय योजना जाहीर। राज्यात सुमारे 26 लाख गाई म्हशींमध्ये वंध्यत्व निवारण कार्यक्रम राबवून दूध उत्पादकता वाढवण्याचा सरकारचा निर्णय। 12 लाख जनावरांवरती उपचार करणार। सारथी, बार्टी, महाज्योतीला फेलोशिप परीक्षेच्या गोंधळाची दखल। पुणे विद्यापीठाकडून फेलोशिपचा पेपर रद्द। जानेवारी महिन्यात होणार परीक्षा। चुनाभट्टी गोळीबार प्रकरणामध्ये एका ज्वेलर्ससह दोघांना अटक। आरोपींना पिस्तूल आणि गाड्या घेण्यासाठी पैसे दिल्याचा आरोप। म्हाडाच्या भरती परीक्षेत यशस्वी झालेल्या आणखी एका उमेदवारानं अपंगत्वाचं बनावट प्रमाणपत्र सादर केल्याचं उघड। विकास ढोले या उमेदवाराविरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल। मुंबई विद्यापीठाचा 7 फेब्रुवारीला वार्षिक पदवी प्रदान समारंभ। 1 ते 1.5 लाख पदवीधारकांना पदवी प्रदान करण्यात येणार। दादर आणि ठाणे रेल्वे स्थानकात विना तिकीट प्रवाशांवर कारवाई। 1309 प्रवाशांकडून 4 लाखांचा दंड वसूल। नववर्षानिमित्त मुंबईतनं मध्यरात्री 4 विशेष लोकल। CST ते कल्याण आणि CST ते पनवेल दरम्यान 4 विशेष लोकल सोडण्याचा निर्णय। पुणे शहरातील गणेशखिंड रस्त्यावरती सुरू असलेल्या मेट्रो मार्गिकेचं 31 लाखांचं साहित्य चोरीला। अज्ञात चोरट्यांनी केला प्रकार।
मुंबई महानगरपालिकेच्या ढिसाळ कारभारामुळे 714 निविदा प्रक्रिया प्रलंबित. औषधं, दूध आणि अन्न पुरवठ्यासंदर्भातील काढण्यात आल्या होत्या निविदा त्या प्रलंबित. सोलापूरच्या माढा तालुक्यामध्ये चिंचोली गावामध्ये ट्रकच्या व्यवहारातनं 2 गटात हाणामारी. 11 जणांवर गुन्हा दाखल. नवी मुंबईच्या नवीन वाशीखाडी पुलासाठी निधी उभारणीला वेग. सिडकोकडनं 200 कोटींची वेगानं वसुली. रस्ते विकास महामंडळाकडनं देखील पैशांची जुळवाजुळव सुरू. मालेगावातील तत्कालीन आयुक्त भालचंद्र गोसावी यांचा निरोप समारंभ. कार्यक्रमापूर्वी राष्ट्रवादीनं काळे झेंडे दाखवत दर्शवला निषेध. गोसावींविरोधात जोरदार घोषणाबाजी. देशातील 15 राज्यात दाट धुकं. धुक्यामुळे दिल्लीमध्ये 150 विमानं उड्डाण झाली रद्द आणि 14 रेल्वे उशिरानं. शुक्रवारपासून मुंबईमध्ये ढगाळ वातावरणाचा अंदाज. 29 ते 2 जानेवारी दरम्यान ढगाळ वातावरण निर्माण होण्याची शक्यता. हवामान विभागाचा अंदाज. पुण्यातील हवा खराब श्रेणीत. शिवाजीनगर स्वारगेट परिसरातील हवा अतिप्रदूषित गटात. प्रशासनाची डोकेदुखी वाढली. नागपुरात 60 वर्षाच्या ज्येष्ठ नागरिकाला कोरोनाची लागण. याआधी 9 जणांचे नमुने तपासणीसाठी प्रयोगशाळेत. नागपूर महापालिका आरोग्य केंद्रात लवकरच कोरोना चाचणी सुरू होणार. गोंदिया जिल्ह्यामध्ये थंडीचा कडाका अजूनही कायम. गरम कपडे खरेदीसाठी गर्दी. ग्रामीण भागात शेकोटी पेटवण्याकडे नागरिकांचा कल. महानगरपालिकेची धडक मोहीम. कर थकवल्यानं नागपूरमधील 463 मालमत्ता जप्त. राम मंदिराची पहिली झलक आली समोर. 22 जानेवारीला अयोध्या नगरीमध्ये श्रीराम मंदिराचा लोकार्पण सोहळा. सोहळ्याची निमंत्रण पत्रिकाही छापली. राम मंदिराच्या गर्भगृहाच्या दरवाजावरती सुबक नक्षीकाम. गर्भगृहापासून इतर भागांपर्यंतच्या दरवाजाच्या 4 वेगवेगळ्या डिझाईन्स.